आदरणीय दादा भुजबळ साहेब, राजे साहेब, तटकरे साहेबांनी, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू भगिनी, तरुण मित्र, पत्रकार मित्र, तटकरे साहेबांनी दादांनी 10 वेळा वित्त खात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर 10वं बजेट सादर केलं होतं आणि ते बजेटचं एक वेगळं रूप आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं. त्याच्यात मी फार जाणार नाही, परंतु मला एक माहीत आहे, हे आदिवासी विभागाचं 54वं बजेट होतं. आत्राम साहेब 54 वेळा 9.35 असं दरवर्षाला बजेट मिळायला हवं होतं, पण ते फक्त आणि फक्त 54 वर्षात पहिल्यांदा 9.35च्या वर ज्या आदिवासी विभागाचं बजेट दिलं त्याबद्दल मी दादांचं आदिवासी समाजाच्या वतीनं आणि आपल्याही वतीनं त्याचं कारण सांगतो. आदिवासी हे नाव आहे, विकास हा निव्वळ आदिवासीचा वैयक्तिक लाभाचा सोडता रस्ता केला तर त्याला काय आदिवासीचा असं बोर्ड लिहिलेलं राहत नाही का बाबा याच्यावरून आदिवासीच गेला पाहिजे. म्हणजे त्या पैशाचा विनियोग हा पूर्ण राज्यभर अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेला हा 54 वर्षातला पहिला दिवस, आणि म्हणून मी दादांचं कौतुक करतो, दादांचे आभार मानतो. दादांच्या कामाच्या आणि शिस्तीच्या स्वभावाच्या संदर्भात सगळ्यांना आपल्याला माहीत आहे. मी आत्ताच मिटकरी साहेबांना म्हणत होतो का हे एक कडवं लागू पडतं का दादांना. कोणतं? फणसाच्या अंगी काटे. फणस ही आतून खरबडीत, वरून खरबडीत असतं, काटे असतात, पण आत अमृताचे साठे फणसाच्याच आत असतात. ते दादा. शिस्त शिस्त, टायमिंग टायमिंग, स्वच्छता स्वच्छता, क्वालिटी क्वालिटी. आणि म्हणून दादांना अमृताच्या गऱ्यांसारखं म्हणायला मला नाही वाटत का कोणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेईल. त्याचप्रमाणे ऊस डोंगा परिरस नव ढंगा, काय भुलला शिवरली या रंगा. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेल, विरोधक येतील, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करतील, वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करतील, गैरसमज पसरवतील, तर आपल्याला माहीत आहे का त्या वरच्या रंगाला आपण न भूलता दादांच्या बरोबर आपल्याला सगळ्यांना राहायचं आहे. दादांना मी शब्द देतो, दादा तुमच्याजवळ भुजबळ साहेब आहेत आणि भुजबळ, भुजात तुमच्या बळ द्यायला भुजबळ साहेब आहेत. कारण त्यांनी जे त्या याचं एक छोटंसं उदाहरण सांगेल. नाथाच्या घरची उलटी खून वळचणीचं पाणी आड्याला नेलं, ते भुजबळ साहेब. ते पाणी नेण्यासाठी मग तटकरे साहेब जलसंपदा मंत्री होते, दादा आपण जलसंपदा मंत्री होते. या पश्चिम वाहिन्या पूर्व वाहिन्या करण्यासाठीचं आपण दोघांनी सुरुवात केली. आपल्या दोघांचं मध्यंतरी सरकारची गडबड झाली, सगळ्या योजना बंद पडल्या होत्या, पण आपण येताच पुन्हा उभारी देऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची कामं सुरू झालीत. आणि म्हणून भुजबळ साहेब सांगतीलच, पण आम्ही नाशिकमध्ये, धुळ्यात, जिथं जिथं आमचं जमतं, जिथं जिथं बेनिफिट आपण दिला आहे, तिथं निश्चित आम्ही सगळेचे सगळे आमदार आपल्याबरोबर निवडून देण्याचं काम करू, अशी मी सर्वांच्या वतीनं खात्री देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद झिरवाळ साहेब. यानंतर